हॅलो एव्हरीवन. आज आपण आपलं तिसरं विचारसूत्र शिकणार आहोत. बेसिकली आपल्या मनात जे पण काही विचार येतात ते दुसरं-तिसरं काही नसून आपणच स्वतःला दिलेले आदेश असतात. आपल्या आयुष्यात कोणतीच गोष्ट योगायोगाने घडत नाही. आपल्या आयुष्यात कोणतीच गोष्ट अचानक होत नाही. आपल्या आयुष्यात ज्या पण गोष्टी घडतात या प्री प्लॅन असतात किंवा आपणच त्या अट्रॅक्ट केलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखादी नवीन गाडी घ्यायची आहे. आता ज्यावेळेस तुम्ही हे डिसाईड करतात, की तुम्हाला एखादी नवीन गाडी घ्यायची आहे, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये तोच विचार कंटिन्युअसली रिपीट होत असतो, की मला गाडीचं हे मॉडेल घ्यायचंय, मला या गाडीचा हा कलर घ्यायचा आहे आणि ऑटोमॅटिकली तुम्ही जिथे राहतात किंवा ज्या रस्त्याने तुम्ही जातात, त्या रस्त्याला तुम्हाला त्याच गाड्या जास्त दिसू लागतात. तुम्ही आधी पण त्याच रस्त्याने जात असतात, तुम्ही आधी पण त्याच ठिकाणी राहत असतात, पण त्यावेळेस मात्र तुम्हाला त्या गाड्या कधीच दिसल्या नव्हत्या. आता ज्यावेळेस तुम्ही गाडी घेण्याचा डिसिजन घेता, त्यावेळेस मात्र तुम्हाला त्याच गाड्या तुमच्या आजूबाजूला दिसतात. याचाच अर्थ असा, की तुम्ही ज्या गोष्टींवर फोकस कराल, त्याच गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करता. आणि कळत-नकळत माणूस बऱ्याच वेळेला निगेटिव्ह, पॉझिटिव्ह इन्सिडेंट्स ह्या त्याच्या आयुष्यात अट्रॅक्ट करत असतो. आणि ह्याच गोष्टीला फॉलो करता आपण हे सुद्धा निष्कर्ष निघालेले आहेत, की आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत, त्या गोष्टी सुद्धा आपणच अट्रॅक्ट करतो. आता बऱ्याच वेळेला बरेच लोकं या गोष्टीला ॲग्री करत नाहीत. लोकांचं म्हणणं असतं, की यार तो ॲक्सिडेंट मी माझ्या आयुष्यात अट्रॅक्ट नाही केलेला. हे भांडण मी माझ्या आयुष्यात अट्रॅक्ट नाही केलेलं. बट येस, फॉर्च्युनेटली, अनफॉर्च्युनेटली या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट केलेल्या आहेत. त्याचं कारण असं असतं, की बऱ्याच वेळेला लोकं आपल्याला काय हवं आहे, यापेक्षा आपल्याला काय नको आहे, या गोष्टीवर जास्त फोकस करतात आणि हेच कारण आहे, की त्यांना नको असलेल्या गोष्टी ह्या त्यांच्या आयुष्यात अट्रॅक्ट होतात. देअर इज अ रूल. आपल्या मनाला नाही हा शब्द कळत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादा निगेटिव्ह इन्सिडेंट बघितला. त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय असते, की यार असं नको होतं व्हायला. त्यावेळेस तुमचं लक्ष हे निगेटिव्ह इन्सिडेंट्सकडे जास्त असतं, निगेटिव्हिटीकडे जास्त असतं आणि ऑटोमॅटिकली त्याच गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट करतात. यासाठी बऱ्याच वेळेला तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय हवं आहे, त्याचाच विचार केला गेला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मला माझ्या आयुष्यात असे लोकं हवे आहेत, जे माझे गोल्स अचीव्ह करायला मला मदत करतील. जर तुम्हाला वाटत असेल, की हे जे विचार नियम आपण शिकतोय, त्यांनी तुमच्यासाठी काम करावं, तर तुम्हाला त्याच्यासाठी त्यांना सकारात्मक, पॉझिटिव्ह विचारांचं खतपाणी घालावं लागेल. त्याशिवाय हे विचार नियम तुमच्यासाठी काम करत नाही. यासाठी आपल्याला जे काही हवं आहे, त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत, त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. ज्यावेळेस आपण म्हणतो, की मला अमुक आजार नको आहे, मला ही गोष्ट नको आहे किंवा मला माझा ॲक्सिडेंट व्हायला नको आहे. ही ही गोष्ट बऱ्याच लोकांच्या मनाने खूप क्षुल्लक चूक आहे. परंतु ही चूक मात्र तुम्हाला खूप भयंकर परिणाम भोगायला लागते. बऱ्याच वेळेला जे लोकं असे म्हणतात, की मला काही होत नाही, मला कोणताच आजार होत नाही. त्याच वेळेस या लोकांना ऑटोमॅटिकली हळू-हळू गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं आणि ही फॅक्ट आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला सुद्धा तुमचे असे लोकं असतील, ज्यांचे हे वाक्य असतील, की मला काही होत नाही, मी कधी आजारी पडत नाही आणि ऑटोमॅटिकली त्याच लोकांना बऱ्याच लेव्हलला गंभीर आजारांना सामोरं जावं लागलेलं आहे. बऱ्याच वेळेला लोकं म्हणतात, की "यार असं व्हायला नको, तसं व्हायला नको, मला असं डेकोरेशन नको आहे, मला हा ड्रेस नको आहे, मला ही गाडी नको आहे, मला हे ऑफिस नको आहे, मला ही नोकरी नको आहे." अशा वेळेला जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं, तर अशा लोकांचा फोकस हा नेहमी नको आहे या गोष्टीकडे असतो, की बऱ्याच वेळेला जॉबमध्ये तर ही गोष्ट खूप बघितली गेली, की प्रत्येक एम्प्लॉयी एकच गोष्ट म्हणत असतो, "मला हा जॉब नकोय, मला हा बॉस नकोय, मला हे कलीग नकोय." त्याचा फोकस हा नेहमी त्याला काय नकोय याच गोष्टींकडे असतो आणि ऑटोमॅटिकली तो त्याच गोष्टी अट्रॅक्ट करत असतो. सो त्याच्यासाठी सगळ्यात आधी शांत बसून तुम्ही स्वतःला हे विचारा, की तुम्हाला काय हवं आहे आणि जी गोष्ट तुम्हाला हवी आहे, ती गोष्ट मागा, की मला असा-असा स्पेसिफिक जॉब हवा आहे. मला अशी-अशी स्पेसिफिक गाडी हवी आहे. मला अशी-अशी स्पेसिफिक हेल्थ हवी आहे आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होते. ज्यावेळेस तुम्ही या गोष्टींकडे लक्ष केंद्रित कराल, की मला काय हवं आहे, ऑटोमॅटिकली तुम्हाला ज्या गोष्टी नको आहेत, त्या गोष्टी तुमच्या आयुष्यातनं नाहीशा होतील. त्या गोष्टी तुमच्या आयुष्यातनं निघून जातील. कारण तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत, त्या गोष्टी तुमच्याकडे तुम्ही अट्रॅक्ट करत आहात. आपण जसं-जसं विचार नियम समजून घेऊ, तसं-तसं आपल्याला
हळू-हळू त्या गोष्टी समजतील, की आपल्याला काय नको आहे, आपल्याला काय हवं आहे आणि त्या गोष्टींवर कसं लक्ष केंद्रित करायचं. नेक्स्ट विचार नियममध्ये आपण हे शिकणार आहोत, की हे जग हा आपलाच आरसा आहे. बेसिकली जग आपण जे बघतो, आपण जे विचार करतो तेच आपल्याला या जगामध्ये दिसतं. हे आपण नेक्स्ट विचार नियममध्ये बघणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. स्टे ट्यून्ड.